हॅलो फ्रेंड्स, आता आज आपण FY बी कॉम पार्ट 1 सेमिस्टर 1 यातील अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म याचं पुढील एक्झाम्पल पाहणार आहोत. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला मेसर्स ॲटो ट्रेडर्स आणि मेसर्स चंद्रा ट्रेडर्स यांची इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. लायबिलिटी साईडला कॅपिटल, क्रेडिटर्स, लोन दिले आहे. ॲसेटला बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर्स आणि बँक बॅलन्स दिलेला आहे. आणि खाली ॲडजस्टमेंट जे दिलेले आहेत त्या ॲडजस्टमेंटमध्ये ॲसेट्सचे इन्फॉर्मेशन दिले आहे. ॲसेटच्या रिव्हॅल्यू किमती दिलेत. अदर ॲसेट्स अँड लायबिलिटीज वेअर टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म ॲट बुक व्हॅल्यू सांगितलं आहे. ए अँड बी इक्वल पार्टनर्स आहेत. एक्स अँड वाय त्यांचा रेशो 2:1 आहे. इन द न्यू फर्म शेअरिंग प्रॉफिट्स ऑफ पार्टनर्स वेअर ॲग्रीड टू बी इक्वल. नवीन कंपनीमध्ये नवीन फर्ममध्ये त्यांचा रेशो इक्वल आहे. फॉर विच दे ॲग्री टू मेंटेन देअर कॅपिटल्स इक्वली ॲट ₹1,50,000. 1,50,000 चौघांचं कॅपिटल आहे. फॉर दिस पर्पज दे विल आयदर इंट्रोड्यूस ऑर विड्रॉ कॅश ॲज नेसेसरी. आणि त्याचा जो फरक आहे तो कॅशमध्ये ट्रान्सफर करायचा. आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट एवढंच विचारलेलं आहे. पण आपण एक्स्ट्रा नवीन फर्मची बॅलन्स शीट सुद्धा याच्यामध्ये तयार करणार आहे. ठीक आहे, तर एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात आपण. चला, तर सर्व ॲसेटवर ॲडजस्टमेंट आहेत आणि सर्व लायबिलिटीजवर पण ॲडजस्टमेंट आहेत. टिक मार्क करायची गरज नाही आहे. मी रफली तुम्हाला एक बॅलन्स शीट न्यू फर्मची तयार करून ठेवलेली आहे, त्याचा पण आपण विचार करूया. आता इथे पहिल्यांदा मेसर्स ॲटो लिमिटेड याची इन्फॉर्मेशन पाहूया. बिल्डिंगची किंमत 1,00,000 रुपये होती आणि ॲटोची किंमत 1,20,000 रुपये केलेली आहे. मग बिल्डिंग आपण ॲसेटला दाखवूयात. ॲटो ट्रेडर्स याची किंमत 1,20,000 रुपये केलेली आहे. आता 1,00,000 रुपयाची बिल्डिंग 1,20,000 रुपये किंमत केली म्हणजेच ॲसेट वाढलेले आहे 20,000 रुपयाने आणि ॲसेट वाढली म्हणजे आपला प्रॉफिट झाला. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला दाखवतो बाय बिल्डिंग किती रुपयाचा प्रॉफिट झाला आपला 20,000 रुपयाचा. तुम्ही कंबाईन एकत्र करू शकता दोन्ही पटपट, पण मी आपल्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला सेपरेट करून दाखवत आहे. मशिनरी 70,000 रुपये होती आणि मशिनरीची रिव्हॅल्युएशन किंमत 50,000 रुपये केलेली आहे. मशिनरी तुम्ही डायरेक्ट पोस्टिंग करू शकता. मी ते तुम्हाला एक्स्ट्रा बॅलन्स शीट फक्त तयार करून देतोय जेणेकरून तुम्हाला बॅलन्स शीट टॅली झाल्यानंतर आपलं एक्झाम्पल बरोबर आहे की नाही हे लक्षात येईल. मग मशिनरी ॲटोची किती आहे 50,000 रुपये आहे. आता इथे मशिनरीची किंमत 70 होती ती 50,000 झाली म्हणजे लॉस झाला आपला. लॉस आपण डेबिट साईडला दाखवतो. टू मशिनरी किती रुपये लॉस झालेला आहे 50,000 रुपये लॉस झालेला आहे. सॉरी 20,000 रुपये लॉस झालेला आहे. 70,000ची किंमत 50 केली म्हणजे 20,000 रुपये लॉस झालेला आहे. फर्निचर 30,000 रुपयाचं फर्निचर होतं ॲटोचं. ते फर्निचर किती रुपये झालेलं आहे 20,000 म्हणजे 10,000 रुपयाने वाढलेलं आहे. सॉरी कमी झालेलं आहे. फर्निचर ॲसेटलाच घेऊयात आपण. ॲटो कंपनीचं फर्निचर 30,000 होतं त्याचं 20,000 रुपये झालेलं आहे म्हणजे 10,000 रुपये डेप्रिसिएशन आहे किंवा लॉस आहे. तो कुठे दाखवणार आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू फर्निचरची किंमत 10,000 रुपयाने काय झालेली आहे कमी झालेली आहे. याच्यानंतर पुढचा आयटम आहे स्टॉक. 1,20,000 होता इथं 1,30,000 झालाय म्हणजे स्टॉक 10,000 रुपयाने वाढलाय. स्टॉक ॲटोचा 1,20 होता तो त्यांनी किती करायला सांगितलेला आहे 1,30,000 रुपयाने म्हणजे 10,000 रुपयाने स्टॉक वाढला. ॲसेट वाढली की आपलं प्रॉफिट झालेलं आहे आणि प्रॉफिट क्रेडिट साईडला दाखवतो आपण 10,000 रुपये. डेटर्स नाहीच आहेत त्यामुळे त्याचाही प्रश्न येत नाही. बँक बॅलन्स 50,000 रुपये. हा बँक बॅलन्स आहे असा ॲसेटला घेऊयात आपण कारण की याच्यावर कुठेही ॲडजस्टमेंट नाही आहे आणि अकाउंट पण आपण तयार केलेलं नाही आहे. ॲटो लिमिटेडचा बँक बॅलन्स किती रुपये होता 50,000 तो आहे असा घेतलेला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये नो प्रॉफिट नो लॉस. कॅपिटल बघूयात. कॅपिटल 1,20,000 आणि 1,10,000 हे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवलं. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,20,000 आणि 1,10,000 रुपये दाखवायचं आहे. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,20,000 आणि 1,10,000. त्यानंतर एक्स आणि वायचं कॅपिटल आपण इथे दाखवू शकत नाहीये. सन्ड्री क्रेडिटर्स आहे असं आपण लायबिलिटी साईडला दाखवूयात. सन्ड्री क्रेडिटर्स मग लायबिलिटी साईडला दाखवला मी सन्ड्री क्रेडिटर्स अंडरलाईन आणि सन्ड्री क्रेडिटर्समध्ये कोणताही चेंज नाही आहे कारण की सर्व लायबिलिटीज आहे त्या किमतीला घेतलेल्या आहेत. मग 1,40,000 ॲज इट इज घेतलेला आहे. नो प्रॉफिट नो लॉस. आता सन्ड्री क्रेडिटरचा पॉईंट त्यांनी कुठे सांगितलंय तर तो पॉईंट लक्षात घ्या. अदर असेट्स अँड लायबिलिटीज वेअर टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म ॲट बुक व्हॅल्यूज. आहे त्या किमतीला अदर असेट्स अँड लायबिलिटीज घेतलेल्या आहेत म्हणजे बँक बॅलन्स आहे त्याला किमतीला घेतला आणि सन्ड्री क्रेडिटर सुद्धा आहे त्या किमतीला त्यामुळे त्याच्यामध्ये नो प्रॉफिट नो लॉस. बँक लोन तर नाहीच आहे त्यामुळे त्याचाही काही प्रश्न येत नाही. आता याच्यानंतर
एक एक्स्ट्रा ॲसेट तुम्हाला इथे दिसते. कोणते ॲसेट दिसते? गुडविल. गुडविलची किंमत किती आहे? 40,000 रुपये. आणि मी तुम्हाला सांगितलंय जर तुम्ही अकाउंट केला तर एंट्री करा. एंट्री काय करतो आपण? गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि जर तुम्ही एंट्री नाही केली तर डायरेक्ट पोस्टिंग कुठे करतो आपण? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट. बाय गुडविल अकाउंट. आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला दाखवतो. आता गुडविल किती रुपये आहे सांगा? 40,000. आणि रेशो तुमचा किती आहे? ए आणि बीचा इक्वल आहे. म्हणजे किती रुपये येणार आहे? 20,000 आणि 20,000 रुपये. 20,000 आणि 20,000. आणि दुसरा इफेक्ट डायरेक्ट तुम्ही कुठे दाखवू शकता? बॅलन्स शीटच्या ॲसेटला गुडविल ॲटोचं किती रुपये आहे? 40,000 रुपये आहे. याप्रमाणे तुम्ही डायरेक्ट पोस्टिंग करू शकता. आता इथे पहिल्या फर्मचं तर अकाउंटिंग संपलेलं आहे. ह्याच्यामध्ये हा जो न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे ह्याचं कॅल्क्युलेशन आपण न्यू कंपनीमध्ये करतो. म्हणजे या बॅलन्स शीटमध्ये करणार आहे. म्हणून हे बॅलन्स शीट तुम्हाला करून दिलेलं आहे. ॲक्च्युली जे अकाउंटिंग त्याने विचारले त्या अकाउंटिंगमध्ये ह्या चौथ्या ॲडजस्टमेंटचा काही इफेक्ट होणार नाही. म्हणून आपण न्यू फर्मची बॅलन्स शीट सुद्धा केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला चौथ्या ॲडजस्टमेंट मला एक्सप्लेन करता यावे. आता इथे एक्झाम्पल संपलं पहिल्याचं. आता अकाउंट काय करूयात आपण? क्लोज करूयात. मला वाटते रिव्हॅल्युएशन अकाउंट इथे टॅली होतोय. किती रुपयाने टॅली होते? 30,000 रुपयाने टॅली होतंय. याच्यामध्ये नो प्रॉफिट नो लॉस. काहीच प्रॉफिट लॉस नाही आहे. आणि इथे मात्र आपल्याला टोटल करावी लागेल 1,30,000 आणि इथे किती येणार आहे? 1,40,000 रुपये. 1,40,000 रुपये आणि 1,30,000 रुपये. म्हणजे इथे फरक किती येणार आहे? 1,30,000 आणि इथे फरक किती येणार आहे? 1,40,000. त्याला आपण काय म्हणणार आहोत? टू न्यू फर्म अकाउंट. ह्या नवीन फर्मच्या बॅलन्स शीटला पाठवतो. आणि थोडक्यात आपण या बॅलन्स शीटला पाठवतो. लायबिलिटी साईडला कॅपिटल अंडरलाईन ए खाली बी. पण ही रक्कम मी आउटरला घेऊ नाही शकत आहे कारण की त्याच्यावर एक ॲडजस्टमेंट आहे. मग मी इनर कॉलमलाच घेतली. 1,40,000 आणि 1,30,000. आता ह्याच्यावर काय ॲडजस्टमेंट करायचे ते आपण नंतर करूया. पहिल्या फर्मचं अकाउंटिंग संपलं. अगदी सोप्या पद्धतीने केलं आपण. आता दुसऱ्या फर्मचं पण अकाउंटिंग पाहूयात. त्याच्यानंतर कोणतं आहे? चंद्रा ट्रेडर्स. मेसर्स चंद्रा ट्रेडर्स. आता याच्यामध्ये बिल्डिंगची किंमत 1,20,000 आहे आणि ॲडजस्टमेंटमध्ये किती सांगितले? 1,40,000. चला बिल्डिंग लिहूयात मग. चंद्रा ट्रेडर्सची 1,40,000 रुपये. म्हणजे 20,000ने बिल्डिंग वाढलेली आहे. 1,20 1,40 झालेले आहेत. म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय बिल्डिंग किती रुपयाने बिल्डिंग वाढलेली आहे? 20,000 रुपयाने बिल्डिंग वाढलेली आहे. मशिनरी 80,000 होती. मशिनरी 80,000 होती त्याची 73,000 केलेली आहे. मशिनरी 73,000 रुपये केलेले आहे. मग आधी आपण लिहूया तिथे चंद्रा 73,000 रुपये. आता 80,000चे 73,000 केले म्हणजे कमी झालेले आहे. 80चे 73 म्हणजे 7,000 रुपये नुकसान झालं. नुकसान कुठे दाखवतो आपण? रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू मशिनरी 7,000 रुपीज. 7,000 रुपये. फर्निचर. आता फर्निचरची किंमत 40,000 होती. ती किंमत किती केली? 20,000 केले. म्हणजे 20,000 रुपये नुकसान झालं. फर्निचर चंद्राचं 40,000 होतं त्याचे 20,000 रुपये केलेलं आहे. म्हणजे 20,000 रुपये नुकसान झालं आपलं. नुकसान कुठे दाखवतो आपण? डेबिटला टू फर्निचर 20,000 रुपये. जेवढी किंमत वाढली किंवा कमी झाली तेवढी किंमत रिव्हॅल्युएशनला दाखवायची. स्टॉक 90,000 होता. आता 90,000चा किती झाला चेक करा? 1,00,000 रुपये झाला. स्टॉक किती रुपये झाला? 1,00,000 रुपये. मग लिहा इथे चंद्रा स्टॉक झालाय 1,00,000 रुपये. आता कम्पेअर करूया. 90,000चा 1,00,000 झाला म्हणजे वाढलेला आहे. किती रुपयाने वाढला? 10,000 रुपयाने. म्हणजे प्रॉफिट झाला रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय स्टॉक 10,000 रुपये. आणि यानंतर पुढचे ॲडजस्टमेंट कोणते आहे बघा. पुढचा आयटम कोणता? स्टॉक नंतर डेटर्स. डेटर्स 60,000 होते. 60,000चे किती झालेत बघा? 57,000 रुपये झालेत. 60,000चे किती झालेत? 57,000 रुपये झालेले आहेत. मग डेटर्स मी त्या ॲसेट साईडला दाखवतो आणि हे फक्त चंद्राचे आहेत त्यामुळे मी डायरेक्ट आउटरला दाखवणार आहे. 60,000चे किती रुपये झालेले आहेत? 57,000 रुपये. आता 60 ते 57,000 रुपये झाले म्हणजे 3,000 रुपये नुकसान झालं. नुकसान आपण डेबिट साईडला दाखवतो. त्याला डेटर्स न म्हणता आपण काय म्हणतो? आरडीडी टू आरडीडी 3,000 रुपये. तुम्ही डेटर्स म्हटलं तरी चालेल. प्रोसेस आरडीडी म्हणा कारण की डेटर्समध्ये नॉर्मली आरडीडी असतो. आणि बँक बॅलन्स आहे असं ठेवा 40,000 रुपये. त्याच्यामध्ये काही चेंज करू शकत नाही आपण. बँक बॅलन्स किती रुपये आहे? 40,000 रुपये. याच्यामध्ये नो प्रॉफिट नो लॉस. आता कॅपिटलचं पोस्टिंग करूयात. कॅपिटल कुठं दाखवणार आपण? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 2,00,000 आणि 1,00,000 एक्स आणि वायचा दिलेला आहे. यात रिझर्व्ह फंड दिला असता तर डिस्ट्रीब्यूट केला असता. प्रॉफिट अँड लॉस दिला डिस्ट्रीब्यूट केला असता.
क्रेडिटर्स आणि बँक लोन आहे असे लायबिलिटी साईडला दाखवूयात. क्रेडिटर्स चंद्राचे किती आहेत? चंद्राचे क्रेडिटर्स 30,000 रुपये आहेत आणि ते ॲज इट इज बुक व्हॅल्यूला घ्यायला सांगितलेले आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये नो प्रॉफिट नो लॉस. आणि बँक लोन सुद्धा आहे असंच घेऊयात, पण बँक लोन फक्त चंद्राचंच आहे त्यामुळे डायरेक्ट आउटरला घेतो मी. याच्यामध्ये इंटरेस्ट वगैरे काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं नाही आहे किंवा पेड करायला सांगितलेलं नाही लोन किंवा काही याच्यामध्ये एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन नाही आहे. त्यामुळे नो प्रॉफिट नो लॉस. बॅलन्स शीटचं पोस्टिंग तरी इझिली केलं. आता एक पॉईंट मगाशी राहिला तसंच हा पण पॉईंट बघूयात. गुडविल किती आहे? 30,000 रुपये. मग गुडविल आपण पुढे दाखवतो आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुडविल. आता 30,000 इक्वली नाहीत वाटायचे कारण की एक्स आणि वायचा रेशो दिलाय 2:1 म्हणजे 20,000 आणि 10,000. 20,000 आणि 10,000. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या पुढे दाखवतो आपण ॲसेटला चंद्राचं गुडविल किती आहे? 30,000 रुपये आहे. या पद्धतीने पोस्टिंग केलं झालं. एवढंच एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये बाकी काहीच नाही आहे. फक्त तुम्हाला ॲसेटच्या रिव्हॅल्यूड किमती दिलेल्या होत्या, लायबिलिटीच्या व्हॅल्यू कोणतीही बदलली नाही आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रॉफिट लॉस ओळखायचा काय प्रश्न झालेला नाही आहे. फक्त गुडविलचा एक एक्स्ट्रा पॉईंट आहे, तो सुद्धा आपण सिम्पली केलेला आहे. आता जे ॲडजस्टमेंट खूप महत्त्वाची होती ते ॲडजस्टमेंट बघूयात, पण त्यापूर्वी आधी हे अकाउंट्स क्लोज करूयात. हे पोस्टिंग झाल्यानंतर आपण हे अकाउंट्स क्लोज करतो. तर इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की रिव्हॅल्युएशन अकाउंट टॅली होतोय. किती रुपयाने टॅली होतोय? 30,000 रुपयाने. म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस. काहीच प्रॉफिट नाही, काहीच लॉस नाही आहे. त्यामुळे डिस्ट्रीब्युशन करण्याचा प्रश्नच येत नाही आहे. आणि कॅपिटल अकाउंट सुद्धा आपण क्लोज केलेलं आहे. 2,20,000 आणि 1,10,000. इथे सुद्धा क्लोज करूयात. 2,20,000 आणि 1,10,000. ठीक आहे. आता हे कॅपिटल त्याला आपण काय म्हणतो डेबिट साईडला? टू न्यू फर्म अकाउंट. हे कॅपिटल आपण नवीन फर्मला पाठवतो. 2,20,000 आणि 1,10,000. मग लिहायचं पण इथे आता एक्स आणि वाय. 2,20,000 आणि इथे 1,10,000. आता ॲक्च्युली तुमचं एक्झाम्पल तुम्हाला एवढंच सोल्युशन विचारलेलं होतं. 10 मार्क्स याला होते, 10 मार्क्स याला होते. हे तुमचे 20 मार्क्स मिळून जातील. पण एक एक्स्ट्रा ॲडजस्टमेंट होती शेवटची, जी मुलांना कळत नाही, पटकन लक्षात येत नाही. त्या ॲडजस्टमेंटसाठी मी बॅलन्स शीट सुद्धा तयार केलेले आहे. ते ॲडजस्टमेंट अत्यंत महत्त्वाचे आहे. काय ॲडजस्टमेंट सांगितले बघा? इन द न्यू फर्म शेअरिंग प्रॉफिट्स ऑफ पार्टनर्स वेअर ॲग्रीड टू बी इक्वल. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्यांचा रेशो कसा आहे? इक्वल आहे. ए बी एक्स आणि वायचा रेशो कसा आहे? इक्वल आहे न्यू फर्ममध्ये. आणि त्यांना किती रुपये कॅपिटल मेंटेन करायचं आहे? 1,50,000. ॲक्च्युली ते ईच शब्द द्यायला पाहिजे. प्रत्येकाला किती रुपये कॅपिटल मेंटेन करायचं आहे? 1,50,000. म्हणजे एला किती रुपये आणले पाहिजेत? 1,50,000. बीला किती पाहिजेत? 1,50,000. सीला सुद्धा किती पाहिजे? एक्सला 1,50,000 आणि वायला सुद्धा किती हवे? 1,50,000. असं कॅपिटल त्याने मेंटेन करायला सांगितलेलं आहे. आता ऑलरेडी कॅपिटल किती होतं? इथे 1,40 होतं, इथे 1,30 होतं, इथे 2,20 होतं, इथे 1,10 होतं. आता यांची रक्कम एकतर करंट अकाउंटला पाठवू शकतो, लोन अकाउंटला पाठवू शकतो किंवा कॅशला पाठवू शकतो. तर त्यांनी सांगितलेलं आहे फॉर दिस पर्पज दे विल आयदर इंट्रोड्यूस ऑर विड्रॉ कॅश ॲज नेसेसरी. म्हणजे ते कॅश आणू शकतात किंवा व्यवसायातून कॅश घेऊन जाऊ शकतात. आता मला सांगा, एचं भांडवल 1,40 आहे, 1,50 हवं आहे, म्हणजे त्याला किती रुपये व्यवसायामध्ये आणले पाहिजेत? 10,000 रुपये व्यवसायात आणले पाहिजेत. म्हणजे एकडून किती रुपये मिळाले? 10,000 मिळाले. बरोबर. म्हणजे व्यवसायामध्ये कॅश आलेले आहे. बरोबर, व्यवसायामध्ये कॅश आलेले आहे एकडून. आता ह्याची वर्किंग नोट मी सेपरेट दाखवतो. बघा, या दोघांचा बँक बॅलन्स किती रुपये आहे? 90,000 रुपये. ह्याची वर्किंग नोट मी इथे खाली दाखवतो. इथे मी लिहितो बँक बॅलन्स त्या दोघांचा मिळून किती रुपये आला? 90,000. आता ज्यांच्याकडून रक्कम येणार आहे ते मी प्लस करतो. एककडून किती रुपये मिळाले आपल्याला? 10,000 रुपये. कॅपिटलमध्ये जी रक्कम ऍड केली तीच रक्कम मी कॅशमध्ये ऍड केली, कारण की आपल्याला कॅश मिळाली. कॅश अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल अकाउंट. ही एंट्री न करता मी डायरेक्ट पोस्टिंग करतोय. आता बीचं कॅपिटल 1,30 होतं आणि 1,50 करायचं आहे, म्हणजे त्याला किती रुपये व्यवसायात आणावे लागतील? 20,000 रुपये. मग आणले त्याने 20,000 रुपये, तर आपली तेवढी कॅश पण वाढणार आहे. बीकडून किती रुपये मिळालेत आपल्याला? 20,000 रुपये आणखी मिळाले. एक्सला मात्र पैसे आणायचे नाही, तर एक्सला पैसे विड्रॉ करावे लागतील, म्हणजे त्याला रिटर्न द्यावे लागतील. मग तो पॉईंट नंतर बघूयात. वायकडून किती रुपये आणावे लागतील आपल्याला? 40,000 रुपये आणावे लागतील. मग वायकडून 40,000 रुपये आणले. 1,10 40 1,50 झाले. म्हणजे इथे वायकडून सुद्धा आपल्याला कॅश मिळाली. किती रुपये कॅश मिळालेले आहे? 40,000 रुपये. अशी एकूण कॅश किती झाली बघा? 90,000. हे 1,00,000 आणि 1,60,000 रुपये कॅश झाले आपल्याकडे. आता वायला मात्र आपल्याला पैसे परत करावे लागणार आहेत. वायचं कॅपिटल एक्सला आपल्याला पैसे परत करावे लागतील, कारण की एक्सचं कॅपिटल 2,20,000 आहे आणि 1,50 मेंटेन करायचे होते, म्हणजे त्याला आपल्याला परत करावे लागतील. किती रुपये परत करावे लागतील सांगा?
तर 70,000 रुपये परत करावे लागतील. मग 220 मधून 70 गेले, राहिले किती? 150. मग 70,000 रुपये परत करा, म्हणजे आपल्याकडून कॅश जाणार तेवढी. मग एक्सला आपण यातले किती रुपये दिले? 70,000 रुपये दिले. म्हणजे आता आपल्याकडे कॅश किती रुपये राहिले आउटरला? 90,000 रुपये राहिले. सिंपल पॉईंट आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही आहे. फक्त काय करा, तुम्ही एंट्री करण्याऐवजी डायरेक्ट ही वर्किंग नोट करा. एंट्री केली तरी तिथंच येणार आहे, वर्किंग नोट केली तर तिथंच येणार आहे. हे अगदी सिंपल पद्धतीने तुम्हाला वर्किंग नोट सांगितली. आता अकाउंट्स काय करूयात, आपण क्लोज करूयात. ही जी एक्स्ट्रा वर्किंग नोट होती ती आपली झालेली आहे. आता बॅलन्स शीट क्लोज करूया. टॅली होते का बघूयात. ह्याची बेरीज जर आउटरला घेतली मी 1,70,000, याची बेरीज मी आउटरला घेतली 2,60,000, याची मी बेरीज आउटरला घेतली 1,23,000, याची बेरीज मी आउटरला घेतली 40,000, याची बेरीज मी आउटरला घेतली 2,30,000. हे कॅशची रक्कम आहे, ते मी तो वर्किंग नोटसाठी सेपरेट दाखवलेलीच आहे, त्यामुळे आउटरला घेऊ नका. आणि याची बेरीज आउटरला घेतली 70,000. आता आपली जी बॅलन्स शीट आहे ही बॅलन्स शीट काय झाली पाहिजे? टॅली झाली पाहिजे. तर आपलं एक्झाम्पल काय आहे? बरोबर आहे. मग चेक करा तुम्ही एकदा, टॅली होते का एकदा चेक करा. बघा, हे 1,50,000 1,50,000 1,50,000 म्हणजे हे झाले 6 लाख, 7 लाख, 8 लाख, 8,70,000. लायबिलिटी साईडची बेरीज झालेली आहे. ॲसेटची तुम्ही केलीच असेल, चेक करूयात. 2,60,000 प्लस 1,23,000 प्लस 40,000 प्लस 2,30,000 प्लस 70,000 प्लस 57,000 आणि प्लस 90,000 अशी बेरीज किती आलेली आहे? 8,70,000. म्हणजे अशा पद्धतीने आपली बॅलन्स शीट काय झालेली आहे? टॅली झालेली आहे. म्हणजे शेवटची ॲडजस्टमेंट जरी टफ असली तरी ही सिंपल पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यासाठी तुम्हाला सेपरेट वर्किंग नोट करण्याची गरज नाही. मग या पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. हे एक्झाम्पल कोणत्या पेपरमधलं होतं? मार्च 2014 या पेपरमधलं हे एक्झाम्पल होतं. मग जसं आपण इथे कॅशला फरक पाठवलेला आहे तसं बऱ्याच आपल्याला करंट अकाउंटला सांगतात. मग करंट अकाउंटला सांगितलं तर याच पद्धतीने करायचं आहे, त्यासाठी सेपरेट वर्किंग नोट करायची गरज नाही.